भाऊ मी जे काही केलं त्याच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागतोय याची कल्पना आहे आणि मला त्याचं दुःखही आहे, पण मी जी गोष्ट केली आहे त्याच्याबद्दल मला काडीचाही पश्चाताप नाही. मग आता बोलण्यात काही अर्थच नाही. कधी होता जो आता असेल बोलण्यामध्ये अर्थ? कधी होता? वाटलं कधी शांतपणे बोलावं आपल्या मुलाशी? वाटलं कधी मनमिळावपणे बोलावं? नेहमी तुम्ही बोलायचं, बाकीच्यांनी ऐकायचं. तुम्ही फतवे काढायचे, तुम्ही निर्णय द्यायचे, बाकीच्यांनी अंमलात आणायचे, याची सवय आहे तुम्हाला. म्हणजे आता बापांनी कसं वागायचं हे मुलगा शिकवणार. कोणी काही बोललं तर ते शिकवणं असतं का भाऊ? 2 पिढ्यांमध्ये काही संवादच होऊ शकत नाही का कधी? भाऊ आताही मला तुमच्याशी शांतपणे बोलायचंय, काहीतरी महत्वाचं सांगायचं, पण नाही, तुम्हाला आरडाओरडाच करायचा आहे, तुम्हाला मनमानी करायची, तुम्हाला इथून निघून जायचंय. शेवटी तुमचं म्हणणं काय आहे ना की मी माझी चूक कबूल करा. आता काय बोलणार मी यावर? काही बोलू नका आता, खरंच काहीही बोलू नका. थोडं ऐका माझं. हेकेखोरपणा सोडा आता. समोरचं माणूस आपल्या मनाविरुद्ध वागलं म्हणजे ते चूक आहे असं नसतं हो. मुलगा आहे तो तुमचा. इतकी वर्ष तुमच्या आडमुठेपणामुळे त्याला स्वतःपासून दूर ठेवलं. आता तू हात पुढे करतोय तो धरा. आता इथून पुढचं आयुष्य, मुलाचा संसार, त्याचा आनंद बघण्यात घालवायचा आहे की एकट्यानं पुढे जगायचं आहे हे तुमचं तुम्हीच ठरवा. मी पाहिली ती मालिका, मी पाहिली. खरं तर मलाही ओळखूनही आलात तुम्ही. याचा अर्थ तुम्ही काम बरं करत असावा. तुमचं हेच क्षेत्र आहे. तुम्ही अतिशय सुरेख आणि अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तुम्हाला यश केव्हा मिळेल, मिळेल नाही मिळेल हे मी नाही सांगू शकत, पण तुम्ही तुमचं काम अतिशय चोख केलेलं आहे. प्रयत्न अत्यंत स्तुत्य होता, हे सत्य आहे. स्वीकारणं कठीण आहे, पण मी प्रयत्न करेन. काय ग काय? तुझ्या मॅडमने आम्हाला सगळ्यांना लवकर मेसेज करून बोलवलं. कुठे आहे लक्ष्मी? कुठे आहे? नाही आलेत मॅडम. मे आय कम इन सर? लक्ष्मी मॅडम या की आत विचारताय का? या. अरे वैभवा, तू इकडे? लक्ष्मीबाई मॅडम कुठे? मॅडम कुठे आहेत? याच आहेत तुमच्या मॅडम, लक्ष्मी मालवणकर. म्हणजेच वैभव मालवणकर. हा काय प्रकार आहे? काय फालतूगिरी आहे ही? हे वैभव, कसले जोक करतेस तू आता? नाही सर, कुठलाही जोक किंवा फालतूपणा नाहीये, सत्य. असं कसं? म्हणजे हे कसं शक्य आहे?
एक अशक्य गोष्ट माझा नवरा गेले कित्येक महिने करतोय. दुहेरी आयुष्य जगतोय. मला माहितीये तुम्हा सगळ्यांना विश्वास ठेवणं अवघड आहे, पण हेच खरंय. वैभवा, होय बाबा, हे कसं शक्य झालंय मलाही माहित नाही, पण गेले 6 महिने मी लक्ष्मी बनून वावरतो या सेटवर. दिवसाचे 12 तास. सर, मीच आहे लक्ष्मी मालवणकर. विराज, मीच आहे जयमला रावसाहेब देशमुख. मी सकाळी घरातून बाहेर पडून सुरेखाकडे जात होतो. तिच्या घरी जाऊन स्त्रीरूप धारण करायचो आणि सेटवर यायचो. दिवसभर तुमच्यामध्ये एक स्त्री म्हणजे लक्ष्मी बनून वावरायचो. पुन्हा शूटिंग संपलं मी की सुरेखा बरोबर तिच्या घरी जाऊन परत वैभव मालवणकर होऊन घरी जात होतो. सगळे आउटडोर्स, सगळे इव्हेंट्स मी याच पद्धतीने केले. What nonsense! तू इतका नीच असशील ना, असं पोलिसाच्या ताब्यात. भंडारी, याला पोलिसाच्या ताब्यात दे ताबडतोब. नाही तुला गजाड केला ना तर नाव एके लावणार नाही मी, बघच तू आता. बाबा, लक्ष्मीबाई, तुम्ही फसवलंय सगळ्यांना. नाही बाबा, तिने नाही कुणाला फसवलं, कारण मी सुद्धा तिला 2 दिवसापूर्वीच हे सगळं सांगितलंय. आणि खरं तर या सगळ्याला मी सामोरा जातोय, तुम्हाला हे सगळं सांगण्याचं धाडस करतोय हे लक्ष्मीमुळेच. वैभवा, अरे पण तू हे का केलंस? बाबा, माझा नाईलाज झाला खरंच. जेव्हा लक्ष्मीचा पण माझ्या पैसे कमावण्याच्या ताकदीवरचा विश्वास डळमळीत व्हायला लागला तेव्हा मी हातबल झालो बाबा. मी चहाची गाडी टाकावी असं तिला वाटायला लागलं, किंवा तिने शर्टाला बटणं लावली पाहिजेत असं तिला वाटायला लागलं, तेव्हा माझ्यावरचा विश्वास उडायला लागला होता. लक्ष्मीनं बाहेर काम करण्याला माझा कधीच विरोध नव्हता, पण मी कमवायला असमर्थ आहे म्हणून तिने बाहेर काम करावं हे कुणाला सहन होईल बाबा? विराज, तुला तरी समजू शकतं ना यार मी काय म्हणतोय ते. आपल्या समोर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक, त्यांना चांगली चांगली कामं मिळतात, पण मी मात्र काहीच करू शकत नाहीये. का तर मी रोडार्थाने हिरो दिसत नाही म्हणून. विराज, खरं सांग, गेले 6 महिने मी हे काम करतो, पण मी कुठे कमी पडलो का अभिनयामध्ये? सांग ना. नाही. मग आता मी वैभव मालवणकर एक स्त्री भूमिका करतोय, आणि याच्या पुढे माझ्या बरोबर शूटिंग करताना तुला खरंच फरक पडेल मी स्त्री आहे का पुरुष याचा? नाही पडणार. नाही, खरंच काही फरक पडणार नाही. कारण सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांना कळलं. उत्तम काम केलंस तू वैभव.